नमस्कार, अमृता मराठी व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमे दिवशी तुमच्याकडे ही पद्धत आहे का? आता कोणती ते पुढे सांगते. ते सकाळची आवरावर चालू होती. आज काय पुरणपोळी वगैरे आम्ही करणार नव्हतो, कारण सासूबाई म्हणले की जरी नाही केली तरी चालते, कारण गोड जास्त आमच्या घरात कोण खात नाही. त्यामुळे आज आम्ही काय पुरणपोळी तर स्किप केली. सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, पूजेची तयारी तर तुम्ही पाहिलीच. त्यानंतर मी पण रेडी झाले आणि माझा लुक कसा वाटतोय ना ते कमेंट करून नक्की सांगा. एकदम सिंपल लुक केला होता आणि आंबाडा वगैरे मला तर काही घालायचा नव्हता, कारण प्रत्येक वेळेस तेच हेअरस्टाईल होते. त्यामुळे जरा वेगळी थोडी करावी म्हणलं. कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही सगळ्याजणी वडाची पूजा करण्यासाठी आलो. आम्ही जाण्या अगोदर बऱ्यापैकी तिथे गर्दी होती, कारण 12:30चा पूजेचा मुहूर्त होता. त्यामुळे जवळपास सगळ्याच बायका तिथं आल्या होत्या आणि सगळ्यांनी ना खूप छान छान असं मेकअप हेअरस्टाईल केलं होतं आणि सगळ्याजणी खूप सुंदर दिसत होत्या. वडाच्या झाडाची पूजा केली, ओटी भरली आणि त्यानंतर वडाला 7 फेरे मारले. आणि सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे आमच्या इकडे ना वटपौर्णिमेच्या दिवशी अशी पद्धत आहे की 5 सुवासिनी बायकांची ना ओटी भरतात आणि त्यानंतर त्यांना एक फळ देतात. तर ही पद्धत तुमच्याकडे आहे का? असेल तर नक्कीच सांगा. त्यानंतर आम्ही थोडेसे रील्स फोटोज वगैरे काढले आणि घरी आल्यानंतर ना मी थोडंसं हेअरस्टाईल चेंज करून पाहिली. तर तुम्हाला हा लुक कसा वाटतोय ते पण कमेंट करून सांगा. आणि संध्याकाळी स्मिरलला हॉस्पिटलला घेऊन जायला निघालो होतो आम्ही, कारण स्मिरलचा ताप सारखा इजा करत होता. आता तिच्याकडूनच आहे का काय म्हणते ती. पुढे चाललोय आपण. मोठ्याने बोल. हॉस्पिटलला कशाला? माझ्या कसं खूप होत आहे ना म्हणून. संध्याकाळचं वातावरण तर खूप सुंदर झालं होतं, पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर वजन वगैरे केलं. त्यानंतर डॉक्टरांनी चेक केलं तिला. तर जास्त काही नाही म्हणले, ते व्हायरल इन्फेक्शन आहे. आणि मुलं आजारी असते ना, आपलं लक्ष कशातच लागत नाही ना, धड त्यांना सांगता येतं ना काही बोलता येतं जास्त असं की हे होतंय ते होतंय. त्यामुळे तर जास्तच टेन्शन असतं. आणि स्मिरलचं आणि आमचं डील असं ठरलं होतं की जर स्मिरल डॉक्टरांच्या समोर गेली आणि न रडता तिने डॉक्टरांना चेक करू दिलं तर तिला पाहिजे ते गिफ्ट आम्ही देणार. आणि स्मिरल अगदी तशीच वागली, न रडता तिने डॉक्टरांना चेक करू दिलं. त्यामुळे ना आम्ही तिला डीमार्टला घेऊन आलो होतो आणि तसं पण तिला स्कूलचे शूज घ्यायचे होते, पण तिच्या साईजचे काही शूज नव्हते. त्यामुळे शूज तर काय मी घेतले नाही, कारण तिला ते खूप लूज होत होते. आणि तिच्या स्कूलमध्ये एक प्रोजेक्ट पण आहे, तर त्याच्याच पण सामान आम्हाला थोडंसं खरेदी करायचं होतं. त्यानंतर तिने ब्लॅकबोर्ड मागितला की मला तोच पाहिजे, म्हणून तो आम्ही तिला लगेच घेऊ दिला, कारण तिने डॉक्टरांच्या समोर छान वागली होती. त्यानंतर घरी आल्यावर अण्णा आणि अक्कांची अॅनिव्हर्सरी होती, ती सेलिब्रेट केली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.